हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज विद्यालयामध्ये मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आणि माझा विषय आहे कॉम्प्युटर. तर आज मी घेऊन आली आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट चॅप्टर. तर याआधी आपण ऑलरेडी पाहिलेलं की पॉवर पॉइंटचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात कसा होतो. तर सांगू शकाल का आपण पॉवर पॉइंट कुठे कुठे वापरतो? बरोबर, पॉवर पॉइंट आपण शिक्षण क्षेत्रात पण वापरतो, तसेच ऑफिसमध्ये, कंपनीजमध्ये, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा पॉवर पॉइंटचा उपयोग होतो. तर ऍक्च्युली तर पॉवर पॉइंटचा उपयोग आपला टॉपिक किंवा आपली कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी होतो आणि शिवाय पॉवर पॉइंट मध्ये आपल्याला बरेचसे फीचर्स मिळतात. ओके, आणि त्या फीचर्समुळे आपलं जे प्रेझेंटेशन असतं ते खूप पॉवरफुल होतं. आणि आजकाल या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटला आपण डिजिटल टूल असे म्हणतो आणि या डिजिटल टूलमुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. ज्या गोष्टी तर तुम्ही समजा नुसता सेमिनार घेतला आणि एक्सप्लेन केलं, तर तुम्ही एक्सप्लेन करत गेला तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लोकांना समजत नाही. पण तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट यूज केलं तर तुम्ही तुमची जी गोष्ट आहे ती लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोचवू शकता. त्यामुळं पॉवर पॉइंट आपण आपल्या आयडिया किंवा आपली कन्सेप्ट किंवा काहीही आपला जो टॉपिक असेल, प्रोजेक्ट असेल, ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने याचा उपयोग करू शकतो. ओके, चला तर पाहूया. याच्या आधी आपल्याला पॉवर पॉइंट ओपन करायचा आहे. तर मी कोर्टानाच्या सहाय्याने पॉवर पॉइंटचा उपयोग करणार आहे, ओपन करणार आहे. हे कोर्टाना ओपन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. Sure. Which Microsoft PowerPoint do you want to open? Microsoft Office PowerPoint 2007 or PowerPoint? पॉवर पॉइंट. Alright, starting PowerPoint. तर इथे माझ्याकडे पॉवर पॉइंटचे दोन व्हर्जन आहेत, 2019 आणि 2007. त्यामुळे कोर्टाने आपल्याला दोन ऑप्शन दिले होते. तर मी ओपन केलंय पॉवर पॉइंट 2019 आणि इथे 2019 मध्ये तुम्ही पाहू शकता बरेचसे बिल्ट इन टेम्पलेट्स किंवा थीम्स आहेत. तर याचा उपयोग काय होतो इथे पहा. इथे आपण पाहू शकतो बऱ्याचशा डिझाईन्स रेडीमेड आहेत. ऑलरेडी आपण पॉवर पॉइंट मध्ये डिझाईन्स देऊ शकतो, पण शिवाय त्या डिझाईन सोडून सुद्धा आपण या डिझाईन वापरू शकतो आणि याला आपल्याला सगळे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे रेडीमेड मिळतात. ओके, जसे मी समजा ही डिझाईन चूज केली. ओके, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही डिझाईन आहे. ओके, तर जसे मी सांगितलेले, आता मी न्यू घेते प्रेझेंटेशन. ओके, तर जसे मी ऑलरेडी सांगितलेले की पॉवर पॉइंटच्या विंडोमध्ये हे जे व्हाईट पेज आहे याला आपण स्लाइड असे म्हणतो. तर एक पेज एक स्लाइड आणि सगळ्या स्लाइडला मिळून आपण म्हणतो प्रेझेंटेशन. ओके, आणि याला म्हणतात स्लाइड पेन. आणि ही जसं आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये रिबन असते तशी ही आहे रिबन. ओके, तर आता तुम्ही पाहू शकता इकडे उजव्या बाजूला किती चांगल्या पद्धतीने रेडीमेड डिझाईन आयडियाज दिलेल्या आहेत. पाहूया इथे आयडिया.
तुम्ही पाहू शकता अशा आयडियाज आपण डिझाईन आयडियाज इथून घेऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण तर इथे आपण पाहू शकतो हा व्हिडिओ आहे. तर या प्रकारे आपण असे व्हिडिओज इथे ऍड करू शकतो. हे रेडीमेड व्हिडिओज आहेत. ओके, आणि ही या बाकीचे जे टॅब्स आहेत, इन्सर्ट टॅब, डिझाईन टॅब आहे. ओके, तर ही जी डिझाईन आहे ही स्लाइडची डिझाईन असते. ओके, ही डिझाईन इन्सर्ट होम. आता होम टॅब मध्ये काय आहे ते पाहू. तर होम टॅब मध्ये बेसिकली टायपिंग रिलेटेड ऑप्शन्स आपल्याला मिळतात, जसे की फॉन्ट मोठे करणं. तर इथे मी टाईप करते. ओके, तर फर्स्ट होमचा फर्स्ट ग्रुप आहे क्लिपबोर्ड ग्रुप. क्लिपबोर्ड ग्रुप मध्ये आपल्याला पेस्ट ऑप्शन्स पाहायला मिळतात, फॉर्मॅट पेंटर, कट आणि कॉपी. तर जर आपल्याला एखादी गोष्ट कॉपी म्हणजे डुप्लिकेट त्याची कॉपी बनवायची असेल तर कॉपी बनवू शकतो. तसेच फॉर्मॅट पेंटर याचा अर्थ काय, तर मी दाखवते फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय. तर आता हे जे टेक्स्ट आहे हे फर्स्ट मी फॉर्मॅट करते. ओके, तर हे जे टेक्स्ट आहे ते आपण फॉर्मॅट केलेलं आहे. ओके, तर या टेक्स्टचं जे फॉर्मॅट आहे, समजा इथे जर दुसरी स्लाइड असेल आणि इथे हॅलो हाऊ आर यू जस्ट सॅम्पल साठी लिहिलं, आणि हे जे फॉर्मॅटिंग आहे म्हणजे इथे जो कलर दिला आहे किंवा याची जी साईज आहे किंवा फॉन्ट स्टाईल आहे, हे जे आहे हे आपल्याला जर सेम यासाठी याला जर द्यायचं असेल तर आपण फॉर्मॅट पेंटर करतो. तर फॉर्मॅट पेंटर इज नथिंग बट कॉपिंग फॉर्मॅटिंग. म्हणजे आपण जसे नॉर्मल टेक्स्ट, पिक्चर, ऑब्जेक्ट कोणताही कॉपी पेस्ट करतो तसंच आपण नुसतं फॉर्मॅटिंग सुद्धा कॉपी पेस्ट करतो. ओके, जसे इथे आपण काही एक लेटर आपण सिलेक्ट करू आणि फॉर्मॅट पेंटर क्लिक करू. त्यानंतर इथे सिलेक्ट केलं तर तुम्ही पाहू शकता या ज्या दोन गोष्टी आहेत त्या सेम आहेत, म्हणजे सेम कलर, सेम साईज, सेम फॉन्ट साईज. ओके, हे आपल्याला त्यावेळी उपयोगी पडतं ज्यावेळी समजा आपल्याला काहीतरी फॉर्मॅट करायचं आहे आणि ते जे फॉर्मॅटिंग आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती नाही, की फॉर्मॅटिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, तर आपल्याला माहिती नाही की तो फॉन्ट कोणता आहे, साईज कोणती आहे. तर असे प्रत्येक गोष्ट वेगवेगळी सेट न करता आपण एकदम काय करू शकतो, फॉर्मॅटिंगला कॉपी करू शकतो. ओके, तर नेक्स्ट आपला ऑप्शन आहे, तसेच होम मध्ये आपल्याला पाहायला मिळते स्लाइड्स ग्रुप. तर स्लाइड्स ग्रुप मध्ये आपल्याला स्लाइड्स रिलेटेड ऑप्शन्स मिळतात, जसे न्यू स्लाइड. तर इथे न्यू स्लाइड विथ लेआउट सुद्धा आपल्याला मिळते. तर इथे वेगवेगळ्या 9 टाईपच्या लेआउट स्ट्रक्चर आपल्याला मिळतात. सेम हे जे लेआउट आहे, तर न्यू स्लाइड मध्ये टायटल आणि स्लाइड पाहिजे. टायटल स्लाइड किंवा टायटल अँड कंटेंट, म्हणजे टायटल साठी एक जागा बनवलेली असती आणि एक कंटेंट साठी. देन सेक्शन हेडर. ओके, अशा प्रकारची एक स्लाइड असते.
आणि नेक्स्ट टू कंटेंट म्हणजे इथे काहीतरी हेडिंग देऊ शकतो, इकडे आपण पिक्चर ऍड करू शकतो, इथे टेक्स्ट किंवा टेबल चार्ट हे सगळं ऍड करू शकतो. शिवाय सेक्शन ऍड सेक्शन आपण इथे सेक्शन ऍड करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे स्लाइड्स रिलेटेड ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. तसेच फॉन्ट डायलॉग बॉक्स आपण ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पाहिलेला आहे, जसे की बोल्ड, इटॅलिक. आता मला सांगू शकाल का की बोल्ड साठी आपण कोणती शॉर्टकट की वापरतो? बरोबर, बोल्ड साठी आपण CTRL Ctrl+B वापरतो, राईट. तसेच इटॅलिक साठी आपण Ctrl+I वापरतो आणि अंडरलाईन साठी Ctrl+U वापरतो. ओके, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑलमोस्ट सगळीकडे सेम शॉर्टकट कीज असतात. तसेच फॉन्ट स्टाईल इथून आपण चेंज करतो, फॉन्ट स्टाईल अँड फॉन्ट साइज, देन ग्रो फॉन्ट, श्रिंक फॉन्ट. आणि हा जो ऑप्शन आहे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग, तर याचा काय यूज असू शकतो? बरोबर, क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग म्हणजे रिमूव्ह ऑल फॉर्मॅटिंग फ्रॉम द सिलेक्शन. म्हणजे तुम्ही जे सिलेक्शन केलेलं असेल त्यातून जेवढं फॉर्मॅटिंग असेल, लाईक कलर असू देत किंवा कोणतीही साईज असू देत, जसं हे जर मी सिलेक्ट केलं आणि क्लिअर फॉर्मॅटिंग केलं तर तुम्ही पाहू शकता फर्स्ट जे आपण टेक्स्ट जसं टाईप केलेलं ते टेक्स्ट तसंच आलं. ओके, तर हे आहे क्लिअर फॉर्मॅटिंग. देन फॉन्ट कलर. आता नेक्स्ट आहे पॅराग्राफ. पॅराग्राफ ग्रुपमध्ये सेम अलाइनमेंट, बुलेट लिस्ट, नंबर्ड लिस्ट, देन लाईन स्पेसिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. अलाइनमेंट म्हणजे असतं टेक्स्टची पोझिशन. आपण आपलं टेक्स्ट लेफ्ट साईडला ठेवायचं, म्हणजे डाव्या बाजूला का उजव्या बाजूला किंवा सेंटरला, तर हे आपण इथून अलाइनमेंट मधून सेट करू शकतो. ओके, तर हे ऑप्शन इथे पण मिळतात, टॉप, मिडल, बॉटम. तुम्ही पाहू शकता चेंज कशा प्रकारे होतंय हे. आणि शिवाय आपण इथे कॉलम सुद्धा ऍड करू शकतो. ओके, हे आपण कॉलम ऍडिंग पण ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पाहिलेलं आहे. तसेच टेक्स्ट डायरेक्शन म्हणजे काय? बरोबर, टेक्स्टची दिशा. आता समजा तुम्हाला जर टेक्स्ट उभी पाहिजे असेल तर इथून आपण अशा प्रकारे टेक्स्ट करू शकतो. ओके, हे आहे आपलं टेक्स्ट. तर असे आपण टेक्स्टचं जे डायरेक्शन आहे ते बदलू शकतो. अशा पद्धतीने पण टेक्स्ट ठेवू शकता, रोटेट करू शकता. हॉरिझॉन्टल आपलं बाय डिफॉल्ट असतं. मोर ऑप्शन्स पाहू. तर इथे आपण टेक्स्ट फॉर्मॅट करू शकतो. हे आहे टेक्स्ट फॉर्मॅटिंग, शेप ऑप्शन, शॅडो, देन रिफ्लेक्शन, असे आपण रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब देऊ शकतो आपल्या टेक्स्टचं. ओके, हे ऑप्शन आणि आपण नेक्स्ट सेशन मध्ये सुद्धा पाहणार आहोत. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की आपल्या पॉवर पॉइंट मध्ये होम टॅब मध्ये काय काय ऑप्शन आहेत. सर्व ऑप्शन्स आपण पाहिलेले नाहीत, तर नेक्स्ट सेशन मध्ये नवीन गोष्टींबरोबर आपण यातले जे राहिलेले ऑप्शन्स आहेत ते पण पाहणार आहोत.
Okay. Thank you. Have a nice day. Bye bye all.